आपलं वाटण तयार आहे. हो. प्लीज या या, या 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 यो यो यो. येस, थँक्यू सो मच आचारी बुवा, आम्ही तुमचे Thank आभारी you. आहोत. वा, तू ड्रेसला मॅचिंग असं वाटण केलंय सर. हा. एकदम परफेक्ट मस्टर्ड येलो. हा. काय करायचं आता पुढे जेनिफर? आपल्याला कढई लागेल. कढई लागेल. येस. आपण बटर. बटर ओके. आणि तेल लागेल, तर बटर करपणार नाही. किती घालायचं बटर बस. आणि तेल हो. हे किती? बस बस. जेनिफर, आजच्या कॉलेजच्या 11वी-12वीच्या मुलांचे प्रॉब्लेम्स काय आहेत ग? मोबाईलला रिचार्ज नाहीये, गाडीत पेट्रोल नाहीये, नाही. म्हणून स्टडीजचं प्रेशर अच्छा ते खूप तर आहे का? हाय, खूपच आहे. कारण की सारखे री एक्झाम्स पण होतात. बटर आणि तेलाचं मिश्रण छान गरम झालेलं आहे. आता काय करूया? आता आपण चिकन घालूया त्याच्यात, टाकूया. सॉरी, सगळ्यात आधी चिकन. हा. घ्या ना. ते आपण स्लो गॅसवरती ठेवूया. ठीक आहे. हे काय चिकन परतून घ्यायचंय? हा, आणि ते झाकण ठेवायचं. ठेवूया थोड्या वेळासाठी, आणि नंतरला मग आपण हे जे वाटण केलंय ते आपण त्याच्यात टाकूया. ठीक आहे ना, आपण थोडा वेळ वाट बघूया ना, गप्पा मारूया. तुझे बाबा काय करतात? माझे बाबा टेम्पो ड्रायव्हर आहेत, स्वतःची टेम्पो आहे. अरे वा. आणि मग ते मुंबईतल्या मुंबईतच चालवतात का? नाही, इंडिया फिरतात. हो. हो. मग तू कधी बाबाच्या टेम्पो बरोबर फिरलीये का? हो. भारी वाटतं ना? मस्त एकदम. मस्त. आई काय करते? आई हाऊस वाईफ आहे. ग्रेट. चला, हे परतून झालंय चिकन. आता काय करायचंय? हे टाकून घेऊया. वाटण टाकायचंय. हा, चिकनला पाणी सुटेल ना, तेव्हा आपण वाटण टाकून घेऊया. सगळं वाटण टाकून घेऊया. पाणी लागलं तर, नाही तर चिकनला तर पाणी सुटतच. हो, त्याच्यामुळे वेगळं पाणी टाकायची गरज नाही. गरज नाहीये. ठीक आहे. हे मगाशी जे वाटण आपण केलं होतं सगळं एकत्र मिक्स करून, हा. मसाले बिसाले, हा. ही खरी त्याची चव मला वाटतं ह्याच्यात आहे. हो. सुगंध तर छान येतोय. कराची चिकन बिर्याणी हा. आपल्याला कराची आहे. हा विनोद आहे. अच्छा, हसायचं होतं. सॉरी. आता याच्यात काय घालूया? झालंय छान, त्याला तेल सुटलंय. आता काय? बटाटे बर. तळलेले. तळलेले बटाट्याचे काप. हो. आपण आता तळलेले बटाट्याचे काप घातले आणि चिकन पण छान शिजत आलेलं आहे. पुढे भात मी हाताने टाकतो. हो, हातानेच घाला की. भात हे शिजवलेले आहेत. हा, भात शिजवलेला आहे. हो. ते बिर्याणी मध्ये लेअरिंग करतात, लेअरिंग ते आहे हो. का ह्याच्यात? ह्याच्यात नाहीये, म्हणून ती एकदम हे वेगळी पुरा आहे. मिक्स वाला हा, बिर्याणी mix वाला आहे. मस्त छान. पण पुलाव नाहीये. पण पुलाव नाहीये हे लक्षात ठेवा. बिर्याणी आणि पुलाव मध्ये फरक असतो. आता काय घालायचं जेनिफर? हे बीटरूट वाला राईस आपण घालूया. लाल रंगाचा भात. हो. मला वाटतं रेसिपी होत आली आता. होत आली. अरे क्या बात आहे जेनिफर. पण ह्याला वाफ दिला तर थोडासा दम लागेल त्याला. हो हो, चालेल ना. तू गॅस लो कर यार दादा. ठीक आहे ना, कर ना, मी कुठे नाही म्हटलं. आता काय घालायचं याच्यात? तळलेला कांदा. हे काम मी करतो, कारण तळलेला कांदा मला फार आवडतो. नक्कीच. आणि विश्वास ठेव, मला तळलेला कांदा फक्त खायला नाही, तो हाताला असा लागतो ना, क्रंची क्रंची. ओ हो 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 हो. टच इज व्हेरी ब्युटिफुल, यु नो. हे बघ, तळलेल्या कांद्याची काही मजा न्यारीच आहे. एवढा पुरे ना जेनिफर? हो हो, थोडासा बाकी नुसता खायला ठेव. ठीक आहे. आणि कोथिंबीर लास्टला. वा 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 वा, बहारदार, एक नंबर. तर आपली रेसिपी. ह्याला वाफ दिला तर थोडा दम लागेल. हा, 10 मिनिटं ठेवू शकतात, पण आपल्याला गरज नाही. आपली ग्रेव्ही ऑलरेडी तेल सोडलेलं आहे. पण वाफ दिलं तर दम लागेल ना? हो. ही आपण द्यायला सुरुवात केली वाफ, आणि हा लागला दम. ओके, नाईस नो? नाईस, व्हेरी ग्रेट, छान. किती वेळ साधारण याला आपण दम द्यायचा आहे? 5 ते 10 मिनिटं. आणि मग नंतर मिक्स करायचं. हो. आणि मग त्यानंतर तयार होईल कराची चिकन बिर्याणी. आपल्यासाठी केलेली आहे जेनिफरनी. कमाल पदार्थ आहे बघा. हा पदार्थ कधी करायचा? आज आहे रविवार, किंवा आज आपल्याला भाजी पोळी कोशिंबीर वरण भात सगळं करायचा कंटाळा आलेला आहे. तर बुधवारला. अशा वेळेला ही अशी चिकन दम बिर्याणी किंवा कराची चिकन बिर्याणी करायची, सगळ्या कुटुंबाने बसून खायची आणि आराम करायचा. खवय्यांनो, लिहून घ्या या बिर्याणीसाठी लागणारं साहित्य आणि कृती.
कराची चिकन बिर्याणी 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: शिजवलेला पिवळ्या रंगाचा भात 1 वाटी, शिजवलेला पांढरा भात 1 मोठा बाउल, शिजवलेला लाल रंगाचा भात 1 वाटी, चिकन अर्धा किलो, कोथिंबीर आवडीनुसार, तळलेला बटाटा 1 वाटी, तळलेला कांदा 1 वाटी, बारीक चिरलेला टोमॅटो अर्धी वाटी, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, बारीक चिरलेली हिरवी मिरची 2 चमचे, पुदिना 7 ते 8 पानं, दही 2 चमचे, लिंबू अर्धा चमचा, बटर 2 चमचे, बिर्याणी मसाला 2 चमचे, गरम मसाला अर्धा चमचा, काळी मिरी पूड पाव चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, हळद पाव चमचा, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम वाटण तयार करण्यासाठी एका बाउल मध्ये तळलेला कांदा, कोथिंबीर, बारीक चिरलेला टोमॅटो, बिर्याणी मसाला, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, पुदिना, हळद, मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, काळी मिरी पूड, लाल तिखट, लिंबाचा रस आणि दही घालून जाडसर वाटण तयार करून घ्या. आता कढईत बटर आणि तेल घाला, त्यात चिकन घालून परतून घ्या आणि झाकण लावून शिजवून घ्या. आता त्यात तयार केलेलं वाटण घाला आणि परतून घ्या. आता त्यात तळलेला बटाटा घालून परतून घ्या. नंतर त्यात शिजवलेला पांढरा भात, शिजवलेला लाल रंगाचा भात, शिजवलेला पिवळ्या रंगाचा भात, तळलेला कांदा, कोथिंबीर घाला आणि झाकण लावून वाफ काढून घ्या. कराची चिकन बिर्याणी तयार. आता आपण चेक करूया. हो. वाफ आलेली आहे आणि जरा मजा येईल. गॅस बंद करू का? कर. हो 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 हो, ब्युटिफुल, कमाल, सुरेख. आता हे मिक्स करायचंय का? हा, करू शकतो आपण. मस्त, फारच छान, एक नंबर. प्लेट मध्ये काढून घेऊ का मी? हा, घे. तुला मदत करतो जरा. कराची चिकन बिर्याणी तयार झालेली आहे आणि याच्यामध्ये तू एका सुपर फूडचा पण वापर केलेला आहे. हो. आणि ते सुपर फूड म्हणजे पुदिना. घराघरामध्ये अशा काही गोष्टी असतात ज्या खरं तर आपल्या तब्येतीला फार छान असतात, पण आपणच त्याला अंडर एस्टिमेट करतो. म्हणून त्याची माहिती आम्ही खवय्यांना देतो. आजच्या पदार्थामध्ये आम्ही वापरलेला आहे पुदिना. हे सुपर फूड. पुदिना फार महत्वाचा आहे. पुदिन्यातील मेंथॉल पाचक रसांना सक्रिय करतं, ज्यामुळे गॅस, ऍसिडिटी, अपचन आणि पोटदुखीचा त्रास झटपट कमी होतो. शिवाय याच्यामध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने पुदिन्याची पाने चघळल्यामुळे तोंडातील जंतू नष्ट होतात आणि श्वासांमधील दुर्गंधी दूर होते आणि ताजेपणा येतो. शिवाय प्रवासामध्ये आपल्याला चक्कर येते, कधी कधी मळमळतं, सकाळी उठल्यावरती सुद्धा मळमळतं किंवा उलट्या होण्याचा त्रास होत असेल तर पुदिन्याचा रस पिणं अत्यंत फायदेशीर ठरतं. त्वचा सुद्धा सतेज करतो पुदिना. पुदिन्यामध्ये सॉलिसिलिक ऍसिड असतं, जे त्वचेवरील मुरूम, डाग आणि खाज कमी करून चेहऱ्याला नैसर्गिक चमक आणतं. त्यामुळे सुपर फूड वापरलेला आहे तुम्ही हो. पुदिना. आणि हे वापरल्याबद्दल तुला एक छानसं गिफ्ट Gift हॅम्पर. hamper. आवडेल तुला सगळं पाठ कसं काय? मी रोज बघते रोज जेवताना बघत जा वगैरे. आमचा हा कार्यक्रम. थँक्यू जेनिफर. मला एक सांग, इथे आल्यानंतर तुला असं वाटलं का की तुझ्या आत्मविश्वासामध्ये भर पडली? खूप जास्त. इथे आल्यानंतर तुला असं वाटलं का की जी मी इंट्रोवर्ड आहे असं मला वाटत होतं, खरं तर मी तशी न वागता एक्सप्रेस पण होऊ शकते? वाटलं की नाही? आणि नक्कीच इथे आल्यानंतर वाटलं. तुला असं वाटलं का की तू जगातली सगळ्यात सुंदर मुलगी आहेस? हा, वाटलं की नाही? मग खूप. आता जे तुला टोमणे मारायचे त्यांना तू काय सांगशील? मारत राहावं, पण मला फरक नाही पडणार आहे आता, कारण की मी ग्लो करणार, कॉन्फिडन्स पण राहणार आहे. करेक्ट. कॉन्फिडंट पण राहा, अशीच छान राहा, आनंदी राहा. मला फार छान वाटलं तुला भेटून आणि बिलीव्ह मी, तू जगातल्या अनेक सुंदर ज्या मुली आहेत त्यांच्यापैकी एक आहेस. थँक्यू. अशीच सुंदर राहा. Thank तुला एक आठवण राहावी आमच्या हा. कुटुंबाची, दादाची, म्हणून एक छानशी भेट देतो. थँक्यू सो मच. तुला Thank खूप you so मनापासून शुभेच्छा. 12वी पास झाली की पेढे घेऊन या. नक्की. येस, थँक्यू सो मच. आज मला एका गोष्टीचा फार आनंद झाला. ही अस्सल फूडी आहे का? तर नक्की आहे. खायला आवडतं का, खाऊ घालायला आवडतं का, सगळं आवडतं. पण याही पेक्षा महत्वाचं, ती आपल्या कार्यक्रमाची एक प्रामाणिक प्रेक्षक आहे. तर आम्हाला फार छान वाटतं की 80 वर्षांच्या आजींपासून ते अगदी 12वीच्या तरुणीपर्यंत आमचा हा कार्यक्रम सगळ्यांना आवडतो.